नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। अखेर सिडको बायपास रस्ता नागरिकांसाठी झाला खुला। पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी। बहुप्रतीक्षित सिडको बायपास रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। बोईसर तारापूर मुख्य मार्गाला जोडणारा हा पर्यायी रस्ता सुरू झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसह स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार असून भविष्यात विकसित होणाऱ्या औद्योगिक आणि पायाभूत प्रकल्पांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे। पहा यावेळेस उद्घाटन प्रसंगी जमलेले सर्वपक्षीय नेते, ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य व बोईसर परिसरातील नागरिक काय म्हणाले। धन्यवाद। आज बोईसरकरांसाठी या रस्त्याचा लोकार्पण झालेला आहे आणि त्यांनी संबोधित करायचे। उपस्थित सर्व पत्रकार बंधू व तसेच या परिसरातील बोईसर परिसरातील सर्व राजकीय नेते यांच्या सर्वांच्या संमतीने व सहकार्याने सदरचा रस्ता हा एक फार महत्त्वाचा रस्ता होता की जेणेकरून की समोरच्या ओसवालकडून जाण्यासाठी आणि ह्या रस्त्याचा पर्यायी वापर झाल्यामुळे होईल, त्यामुळे भरपूर मोठी ट्रॅफिक या रस्त्यातून कमी होईल आणि एक जनतेला एक फार मोठं गिफ्ट या ग्रामपंचायत माध्यमातून किंवा सर्वांच्या सहकार्यातून मिळालेला आहे। आणि हा रस्ताही एकदम अति सुंदर केलेला आहे की कुठेही भविष्यामध्ये याच्यामधून कमतरता राहणार नाही ट्रॅफिकची, असं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। हा रस्त्याचं लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेले आमचे भाई प्रभाकर राहुल साहेब आणि सर्व मान्यवर पत्रकार बंधूंनो, खरे म्हणजे आपली प्रतीक्षा संपलेली आहे सगळ्या बोईसर वसईंची। कारण हा रस्ता चालू झाला त्याच्यामुळे ही जी ट्रॅफिक होत होती आपल्या बोईसर स्टेशनला आणि ओसवालमध्ये, त्याचं बरंच निराकरण होणार आहे आणि ट्रॅफिक विभागल्यामुळे हा रस्ता पुढे क्लिअर राहील अशी आपण अपेक्षा करतो। खरं तर बोईसर ग्रामपंचायतचे अतिशय धन्यवाद। नीलम संख्येनी चांगलं काम केलं, त्यांनी नेहमी पाठपुरावा करणं, सगळ्यांना जोडीला घेऊन चालणं, खास करून कधी कधी एकटे पण असायचे इकडे, पण ते परंतु बऱ्याचशा वेळेला त्यांनी सगळ्यांना जोडीला घेतलं, जिकडे जिकडे अडचण आली तिकडे, नाहीतर तो एकटा समर्थ आहे असं त्याचं म्हणणं होतं। पण ठीक आहे, श्रेय सगळ्यांनाच जाते। सगळ्या मंत्र्यांनी खास करून शिंदे साहेबांनी फंड दिला, त्याबद्दल शिंदे साहेबांचे पण आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार मानतो की सगळ्यांनी सहकार्य केलं। खास करून ही झाडं तोडण्यासाठी जो मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता आणि तो प्रश्न सॉल्व्ह केला आपले सुनील जाधव साहेब आहेत PI, त्यांनी पण थोडी मेहनत केली शेवटच्या क्षणी आणि हा प्रश्न सोडवला। मी ग्रामपंचायत बोईसर आणि सर्व पक्षीय नेते यांचा आभार मानतो, तर पत्रकारांचे पण आभार, कारण त्यांनी पण ह्या गोष्टीचा बराच पाठपुरावा केला आणि हा मुद्दा उचलून धरला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आता रस्ता पूर्ण हृदयासाठी खुला होणार हे मी घोषणा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी बोईसर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सिडको बायपास रस्त्याचं लोकार्पण सोहळा आज इथे होत आहे। सर्वपक्षीय नेते मंडळी आज इथे उपस्थित आहेत। माझे आत्ताचे विद्यमान उपसरपंच नीलम संखे, आमचे प्रभाकरजी राहुल साहेब असतील, संजयजी पाटील साहेब, चंद्रकांत जाधव, अशोकजी वडे, मुकेश पाटील आणि रंजनाताई, आमचे हेमंत पाटील, हे सगळे मान्यवर येथे उपस्थित आहेत। सगळ्यांनी त्यांच्या वतीने या रस्त्याकरता प्रयत्न केलेले आहेत, त्या सर्व लोकांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो। धन्यवाद। मान्यवर आणि पत्रकार बंधूंनो, मी सुरुवातीपासून ह्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये रस्ता कसा हवा आणि कसा बनावा, आणि खरोखर मी आता स्वर्गीय किशोरभाऊ आहेत, किशोरभाऊने हा रस्ता सुचवला होता आणि हा रस्ता कोणालाच माहीत नव्हतं। ते किशोरभाऊने कुठून शोधला आणि अशोक पटेल आणि आमची टीम होती, त्याला पूर्ण सहकार्य मान्य उपसरपंच तेव्हा नीलम संख्ये होते आणि त्यांनी भरपूर सहकार्य केलं।
ह्या रस्त्यात थोडी अडचण आली. पहिल्या टप्प्यामध्ये MMRDच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फंड दिलं. नंतर काय अडचण आली आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा ह्या बोईसर ग्रामपंचायतीने केला. उपसरपंचांनी फार मेहनत केली की हा रस्ता कसा होईल. फार अडचणी आल्या म्हणून आज लोकार्पण होतो आहे आणि मी ग्रामपंचायतचे धन्यवाद मानतो. सगळे मान्यवर, पत्रकार बंधू आणि सगळे जे बाकी समाज बंधू आणि इतर सगळे आपले ग्रामपंचायतचे सगळे सहकारी आलेले आहेत. मी सुद्धा एक माजी जिल्हा परिषद सदस्य होऊन गेलेली आहे. हे विसर पडलेलं आहे मला वाटतं बहुतेकांना. दुसरी गोष्ट, हा रस्ता जेव्हा सुरुवातीला 2011 स्थानिक विचार मंच, त्याच्यात हेमंत पाटील होते, त्याच्यात साक्षीदार जे आपला चंद्रकांत जाधव होते, पत्रकार बंधू आपले पंकज राऊत होते, असे बरेच त्याच्यामध्ये सवंगडी सगळे साथमध्ये होते. परंतु ते काम करत असताना त्यांनी रस्ता तर खुला केला, पण देवांना मला वाटतं हे बघवलेलं नाही वाटतं. त्यांचं 2012 साली अकस्मात निधन झालं आणि पूर्णपणे सगळे लोक विसरून गेले की हा रस्ता जर मोकळा केला नसता तर हा रस्ता झाला कुठून असता. हेही महत्त्वाचं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला ग्रामपंचायत ठराव झाला की किशोर संख्ये मार्ग हा आपण नाव द्यायचं. त्याच्यानंतर कोणतं म्हणाला पंचायत समितीचा ठराव पाहिजे, मी पंचायत समितीचा ठराव दिला. त्याच्यानंतर सांगितलं जिल्हा परिषदच्या स्टँडिंग कमिटीचा ठराव पाहिजे, तोही दिला. परंतु आज तागायत ग्रामपंचायतनी त्या रस्त्याला किशोर संख्ये मार्ग हे आजपर्यंत दिलेलं नाही. माझी एकच विनंती आहे पत्रकारांना आणि सगळ्यांना, आपल्या ग्रामपंचायतीला आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना की आज ते जीवित नाही आहेत, परंतु त्यांचं नाव लागलं पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जो काय लागेल त्याच्यासाठी फंड काय लागेल तो मीही द्यायला तयार आहे, पण त्यांचं नाव लागणं फार गरजेचं आहे. हे महत्त्वाचं बोलणं आहे माझं. भारतीय जनता पार्टीचे अशोकजी वडे उपाध्यक्ष, त्यांना विनंती करतो की त्यांनी या रस्त्याविषयी संबोधित करा. सर्वप्रथम तुम्ही जे सरकार आहे त्याचा धन्यवाद करतो, कारण एवढा निधी दिलाय त्याबद्दल मी या सरकारचं आणि खास करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब तेव्हा त्यांनी जो फंड दिला त्यामुळे हा एवढा चांगला रस्ता आज बोईसरवासियांना मिळणार आहे. तसेच ग्रामपंचायतने सुद्धा चांगला पाठपुरावा केला आणि ही टीमवर्क सर्व एकत्र होते म्हणून हा रस्ता झाला. म्हणजे सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये श्रेय आहे आणि ह्याच्यामुळे हा चांगला रस्ता झाला आणि आज आपल्याकरता ही बोईसरवासियाचीच एक चांगली गोष्ट आहे. नीलम बोललं की 14 वर्षाचा वनवास खरंच संपलेला आहे आणि लोकांना एक चांगली ही सोय मिळणार आहे. आणि मी कृपया विनंती करतो की तिकडे एक असा बोर्ड लिहा की पालघरकडे जाण्याकरता आणि इकडे तारापूर जाण्याकरता असा एक रस्ता नाव त्याने बोर्ड लावा, कारण लोकांना माहिती आहे तारापूरला जायला रस्ता, तिकडनं पालघरला जायला रस्ता. ही विनंती आहे आणि हे चांगलं काम केलं. मी कॉन्ट्रॅक्टरचा सुद्धा धन्यवाद बोलतो आणि सदस्य व सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, हा रस्ता एक सर्व लोकांच्या अतिशय लोकांच्या उपयुक्त असलेला हा रस्ता. ह्या रस्त्यासाठी फार काही आता सर्वांनी आपलं मनोदय व्यक्त केलं, त्यात मी काही जात नाही. परंतु हे खरं आहे, वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेस पहिला रस्ता मोकळा केला तर माझा विरोध होता. विरोध असण्याचं कारण वेगळं होतं, वैयक्तिक काही नाही, पण सामाजिक बांधिलकी आम्हाला पण आहे आणि म्हणून लोकांसाठी समाजासाठी हा आवश्यक रस्ता म्हणून आम्ही लगेच संमती दिली. काही लोकांनी अतिक्रमण केलं, काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ह्या रस्त्याला फार वेळ लागला. परंतु काही हरकत नाही, सर्वांचे प्रयत्न त्यामध्ये नीलम संख्ये यांनी सर्वात जास्त लक्ष घालून उपसरपंच पदाचा उपयोग करून ह्या रस्त्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांनी आपला पाठपुरावा केला. त्याच्यासोबत अशोक वडे आहेत, चंद्रकांत जाधव पगडा, सर्व राजकीय संजय पाटील, ह्या सर्वांनी, आणि म्हणून हा रस्ता आज आपण ह्या रस्त्याचं उद्घाटन करतोय. ह्या रस्त्याच्या कामापासून ते आता उद्घाटनापर्यंत सर्व प्रयत्न सर्व आमचे आहेत, ह्यांचे आहेत. त्यात पत्रकारांची सर्वात महत्त्वाची भूमिका पत्रकारांची आहे. त्यांनी सतत ह्या विषयाला उठून धरला, जागा ठेवलं
आणि ह्या रस्त्याला हा रस्ता म्हणून आपण लवकर करू शकलो. परंतु काही लोक काही न करता काहीतरी कुठेतरी पत्र करायचं आणि आपला फोटो छापून बातमी छापून आपलं श्रेय घ्यायचं हे काय योग्य नाही आहे. त्यांना श्रेय देण्याची गरज नाही. त्याचं श्रेय पाहिजे असेल त्यांनी यायचं. आता पण आले असते चाललं असतं. कारण आपण सर्व पक्ष एकत्र होऊन काम करतोय तर आपल्यासाठी कुणी वाईट नाही ना कुणी काय नाही, सगळे आपलेच आहेत. परंतु मिक्स करतो, मिस केलाय, माझ्यामुळे झालाय असं बोलणं योग्य नाही. त्यावर पत्रकारांनी पण तुम्ही पण लक्ष द्यायला पाहिजे का हे पेड न्यूजवाले जे पत्रकार आहेत ह्या बातम्या सोडतात तर ह्यांना जर आपण पण वचक बसवलं पाहिजे पत्रकाराच्या माध्यमातून का अशा खोट्या बातम्या टाकू नका. कारण ज्यांनी श्रेय ज्याला पाहिजे द्यायला त्याला जर श्रेय मिळालं नाही तर पुढच्या कामाला तुमच्या नक्कीच त्याच्या मनाला थोडं लागते कुठेतरी आणि मग आपलं पुढचं काम थांबते. त्यामुळे आणि तरी आमच्या शिवसेनेचे म्हणा भाजपचे म्हणा सर्व लोक मोठ्या मनाचे असल्यामुळे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आम्ही जी कामं आहेत ती सामाजिक दृष्टीने जी कामं आहेत ती आपण करत राहणार आणि करणार आहोत. हा रस्ता सन्माननीय पोलीस अधिकारी म्हणा सिडकोचे अधिकारी म्हणा ह्या सर्वांनी मदत केलेली आहे. त्यामुळे ह्या सर्व रस्त्याचं सर्व श्रेय हे तुमचं आमचं सर्वांचं असून हा रस्ता आज लोकांसाठी एक मोकळा श्वास घेण्यासाठी बोईसरवासींना कारण का तो डायरेक्ट रस्ता तिकडे लोड वाढतो आणि अशोकने सांगितल्याप्रमाणे पहिला बोर्ड लावून टाका म्हणजे ऑटोमॅटिकली तिकडे वळण होणार नाही. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.